शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होऊ शकतात असा दावा केलेला आहे मंत्री संजय शिरसाट यांनी आणि त्यामुळे त्यांच्या दाव्याने खळबळ निर्माण झाली आहे। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। बघा, पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार अशा बातम्या होत्या। त्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची वृत्त आपल्याला माहिती आहे। त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये होत असेल तर याची दखल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। नवाब मलिक जर पक्षात इकडे काम करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, त्याच्यावर आम्ही कॉमेंट्स करू शकत नाही। आता शरद पवारांना जर आमच्या युतीमध्ये यायचं असेल तर त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। शरद पवार भविष्यात काही करू शकतात। शरद पवारचं खासियतच ती आहे। शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेले आहेत। म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। शरद पवारांनी वेळेनुसार आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे। इंडियामध्ये आले तर नवल वाटत कशातही जाऊ शकतात ते, त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।